के लिए यही समझाना है कि भाई एफआईआर हो चुकी है और जो मुजरिम है उसको सजा मिलेगी, इसलिए आप जो है खामोश बैठे। आजाद समाज पार्टी ने स्वयंभू संत भोंदू बाबा रामगिरी महाराज के पैगंबर मोहम्मद के बारे में मुस्लिम विरोधी और मुस्लिम विरोधी बयानों के खिलाफ कोडवा पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराया है। आपको बता दें, इस संबंध में आजाद समाज पार्टी के महाराष्ट्र कानूनी अध्यक्ष एडवोकेट तौसीफ शेख ने खुद शिकायत दर्ज कराई है। कोडवा पुलिस स्टेशन सचिव एडवोकेट कांति साहा ने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष IT शेख, कोर कमेटी सदस्य साबिर सैयद, सुल्तान शाह, एडवोकेट सूरज जाधव, सलाहकार आफ्ताब सैयद, छबील पटेल और अन्य सामाजिक कार्यकर्ता मौजूद रहे। शुरुआत में कोडवा पुलिस ने मामले को टालने की कोशिश की, लेकिन आजाद समाज पार्टी भीमसेना के कार्यकर्ताओं ने रुख अपनाया है कि मामला दर्ज होने तक वे पीछे नहीं हटेंगे और थाने में बैठ की वजह से मामला दर्ज कराया गया है। यह महाराष्ट्र का दुर्भाग्य है कि फूले शाहू अम्बेडकर का प्रगतिशील महाराष्ट्र स्वयंभू महाराष्ट्र को महाराष्ट्र के मुख्यमंत्री ही समर्थन दे रहे हैं। उन्होंने घोषणा की है कि ढोंगी बाबा के बाल को धक्का नहीं लगेगा। आजाद समाज पार्टी भीमसेना ने स्पष्ट कर दिया कि भारत संविधान से चलता है, तानाशाही से नहीं। भोंदू बाबा का बयान मुस्लिम समुदाय को निशाना बनाया जा रहा और फूले शाहू अम्बेडकर के प्रगतिशील महाराष्ट्र में इस तरीके का असहिष्णु व्यवहार बर्दाश्त नहीं किया जाएगा। पुणे कोडवा से FSC न्यूज के लिए मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। जय भीम, मी स्वाती गायकवाड, आजाद समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी कोंडवा पोलीस स्टेशन मध्ये जो कोणी भोंदू बाबा आहे त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे। जर कधी भविष्यामध्ये त्या भोंदू बाबाने पुन्हा असं बेताल वक्तव्य केलं तर आजाद समाज पार्टी भीम आर्मी त्याला जिथे दिसेल तिथे काळे फासेल आणि व त्याच्या विरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही आजाद समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करू। जय भीम। या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय द्वेष पसरवण्यासाठी तसेच जातीय तेढ निर्माण करण्यासाठी स्वयंघोषित संत यांनी काय त्यांचं नाव भोंदू बाबा गिरिराज महाराज म्हणून यांनी काय चित्रिफी करून मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामध्ये त्यांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये की ज्यांनी फातिमा आयशा यांच्यासोबत जे लग्न केलं त्याच्यावरती टिप्पणी करून त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याचा प्रयत्न केला। या माध्यमातून आमचे सांगणे आहे की जो त्या काळ होता त्या काळामध्ये बालविवाह होणं हे कॉमन प्रॅक्टिस होती आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रॉफेट मोहम्मद साहेब यांनी जेवढे त्यांच्या आयुष्यामध्ये लग्न केलं हे सगळे विडो सोबत लग्न केलेले, डिवोर्सी सोबत लग्न केलेलं आहे। याच्या मागे त्यांचं कारण हे होतं की त्या काळामध्ये डिवोर्सी महिलांना जगण्याचा अधिकार नव्हता। त्याच्या विरोधात जाऊन त्या रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी की विडो महिलेला, डिवोर्सी महिलेला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे। आणि त्या काळात जर बघितलं आमचे आदर्श आहेत ते, तसेच बाबासाहेब आमचे आदर्श आहेत। त्यांचंही लग्न जे झालं, रमाबाई त्यावेळेस 9 वर्षाचे होते, सावित्रीबाई फुले त्यांचंही 8-9 वर्ष वय होतं। आता हे ज्यांना मानतात रानाडे त्यांचंही वय पाहावं त्यांनी, फादर ऑफ नेशन महात्मा गांधीजी, कस्तुरबा त्यांचंही लग्न कधी झालं त्यांचं वय पाहावं। त्यावेळेचा काळ तसा होता की बालविवाह व्हायचे, जे त्यावेळेचे थोर आदर्श होते सगळ्यांचं जर आपण वय पाहिलं लग्नाचं वय तर ते बालविवाह होते। परंतु त्याचा काहीतरी राजकारण करायचं आणि एका विशिष्ट समाजाला, बहुजन समाजाला टार्गेट करायचं या माध्यमातून तसा त्या भोंदू बाबाच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे। आणि या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची सर्वात प्रथम जर जबाबदारी कोणाची असेल तर ते मुख्यमंत्र्यांची आहे। परंतु हे दुर्दैव आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भोंदू बाबाच्या स्टेटमेंट दिल्यानंतर ते जे सभेला जातात त्याच्यासोबत स्टेज शेअर करतात आणि त्या स्टेजवरनं अशी घोषणा देतात की या भोंदू बाबाच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही। या माध्यमातून माझं एकनाथ शिंदेला सांगणं आहे की हे देश संविधानाने चालतो, हे लोकशाहीचं राज्य आहे, हे कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या माध्यमातून त्या भोंदू बाबा विरोधात आज कोंडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जय भीम, जय संविधान।
पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।